नमस्कार. आज आपण बोलणार आहोत राज ठाकरेंना महाआघाडीमध्ये एंट्री हवी आहे का? आपण जर पाहिलं तर मागील काही दिवस राज ठाकरे भाजप व महायुतीवरती तुटून पडत आहेत. नुसते तुटून पडत नाहीत तर लावरे व्हिडिओ भाग 2 पण त्यांनी या निमित्ताने दाखवायला सुरू केला आहे. तुम्हाला माहिती असेल की याच राज ठाकरेंनी 2014ला मोदींना पाठिंबा दिला होता, तोही न युती न आघाडी करता. त्यानंतर आले 2019चे लोकसभा इलेक्शन्स. यामध्ये राज ठाकरेंनी तर भाजप व मोदींना तीव्र विरोध केला होता. लाव रे तो व्हिडिओ. याची सुरुवात देखील इकडूनच झाली होती, पण त्याचा फायदा काय राज ठाकरेंना झाला नाही. त्यानंतर आले 2024चे लोकसभा इलेक्शन्स. यामध्ये तर पुन्हा राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला. हा पाठिंबा त्यांनी यावेळी देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिला. मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले. मग आले 2024चे विधानसभा इलेक्शन्स. पण इथे मात्र राज ठाकरेंच्या मनसेला ना महायुती विचारेना ना महाआघाडी. कसंबसं राज ठाकरेंना स्वतंत्र लढावं लागलं आणि झालं काय तर एकही जागा मनसेची निवडून आली नाही. एवढंच नव्हे तर अमित ठाकरेंचा देखील पराभव झाला. हे सगळं बदलतं राजकारण पाहता राज ठाकरेंना आता कळून चुकलं आहे की स्वतंत्र लढून काही उपयोग होणार नाही आणि म्हणूनच ते आता नवी युती किंवा आघाडीच्या शोधात आहेत. राज ठाकरे जर महायुतीसोबत गेले तर त्यांना फार काय फायदा होईल असं वाटत नाही, कारण महायुतीत एक तर 3 पक्ष ऑलरेडी आहेत आणि राज ठाकरेंना महापालिकेसाठी सीट्स महायुतीतून फारच कमी मिळतील एवढं नक्की. त्यात करून भाजप आपला उपयोग करून घेईल व नंतर उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं, पक्ष फुटला, पक्षाचं नावसुद्धा गेले, हेच आपल्यासोबत देखील होऊ शकतं. हीच भीती राज ठाकरेंना आहे. मग आता येतो पर्याय दुसरा, तो म्हणजे महाआघाडीचा. राज ठाकरेंना महाआघाडी महायुतीपेक्षा सेफ आणि सिक्युअर वाटत आहे, पण त्यांच्यासमोर अडचण हीच आहे की जायचं कसं या आघाडीमध्ये. पण आता त्यांना मार्ग मिळाला आहे. त्यांनी मतांची चोरी कशी होत आहे या मुद्द्यावर भाजप व निवडणूक आयोगाला लक्ष केंद्रित केलं आहे. हल्लीच झालेल्या सर्व विरोधी पक्षाच्या संयुक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये मतांची चोरी व बोगस मतदान कसं होतं हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हा मुद्दा मांडून राज ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं व महाआघाडीमध्ये एंट्रीसाठी हात पुढे केला आहे. एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनी 19 तारखेला झालेल्या मेळाव्यामध्ये भाजपवरती टीका करत आपण आता भाजपपासून दूर झालो आहोत याचे स्पष्ट संकेत काँग्रेसला दिले. राज ठाकरेंनी तर आपली चाल चालली आणि काँग्रेसच्या गोटात आपला चेंडू टाकला आहे. आता काँग्रेसला त्याचा निर्णय करावा लागेल. काँग्रेससमोर हीच तर मोठी अडचण झाली आहे. राज ठाकरेंना सोबत घेणं म्हणजे उत्तर भारतीय मतं भाजपाला इनडायरेक्टली ट्रान्सफर करणं. एवढंच नव्हे तर बिहार इलेक्शनमध्ये त्याचा फटका देखील काँग्रेसला बसू शकतो. काँग्रेसच्या नेत्यांनी तर जोरदार मनसेचा विरोध केला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी तर मनसेला सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल असं सांगितलं आहे. म्हणून आता राज ठाकरेंना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळतो का हे पाहावं लागेल. या सर्व राजकीय घडामोडीमध्ये उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसने आपल्यासोबत यावं असं राज ठाकरेंचं मत आहे असं बोलून त्यांनी एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातला एक पक्षी म्हणजे संजय राऊत हे सांगू पाहत आहेत की मुंबईमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत आणि आम्ही सांगू तेच होईल. दुसरं म्हणजे ठाकरेंची शिवसेना व मनसे एकत्र आघाडीतून काँग्रेसला आयसोलेट करून पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढू शकते. संजय राऊत यांनी आपला पाय काढून घेतला. राज ठाकरेंनी आपला चेंडू काँग्रेसच्या गोटात टाकला आहे. यामुळे आता काँग्रेस मोठ्या अडचणीत सापडली आहे. दिल्लीतील हायकमांड ग्रीन सिग्नल राज ठाकरेंना देते का? राज्यातील नेते मनसेला स्वीकारतील का? आणि राज ठाकरेंचा महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुर्तास एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर करा.